नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूया धमाका जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल। तर परभणी जिल्हा परिषदेच्या 54 जागांपैकी मुस्लिम समाजास फक्त एका जागेवर भारतीय जनता पक्षातर्फे राणी सावरगाव गटातून सय्यद अल्ताफ सय्यद अकबर शेख यांनी विजय मिळवला आहे। त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे। सविस्तर वृत्तांत पाहूया। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 7 जागांपैकी भाजपाला 5 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटास 1 व शिंदे शिवसेना गटाला 1 जागा मिळाली आहे। तसेच गंगाखेड पंचायत समितीच्या एकूण 14 जागांपैकी 9 जागा भाजपाने जिंकल्या आहेत व भाजपाने गंगाखेड पंचायत समितीमध्ये निर्विवाद बहुमत मिळवले आहे। गंगाखेड पंचायत समिती ताब्यात घेतली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटास 4 जागा मिळाल्या व 1 जागा अपक्षाने जिंकली आहे। तर चला पाहूया गंगाखेड तालुक्यातील 7 गटातील विजयी उमेदवार। धारासूर गटातून शोभा सुभाषराव कदम भारतीय जनता पक्ष, मातपुरी गटातून कुशावर्ता संभाजी पोले भारतीय जनता पक्ष, मरडसगाव गटातून जिल्हा शिल्पा रामराव पाटील राष्ट्रवादी अजितदादा गट, इसाद जिल्हा परिषद गटातून सावित्रीबाई राजेश फड शिवसेना शिंदे गट, गुंजेगाव जिल्हा परिषद गटातून करुणाबाई बालासाहेब कुंडगीर भारतीय जनता पक्ष, कोदरी बडवणी जिल्हा परिषद गटातून पार्वतीबाई प्रल्हादराव मुंडे भारतीय जनता पक्ष, तर राणी सावरगाव गटातून सय्यद अल्ताफ सय्यद अकबर शेख भारतीय जनता पक्षातर्फे गंगाखेड तालुक्यातून विजयी झाले आहेत। तर आता पाहूया गंगाखेड पंचायत समितीच्या 14 गणातून पुढील प्रमाणे उमेदवार विजयी झाले आहेत। धारासूर गणातून प्रतापराव श्रीराव कदम राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, मुळी गणातून नारायण शिवाजी भोसले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, मातपुरी गणातून सुनीता बन्सी मुलगीर भारतीय जनता पक्ष, अकोली गणातून मनोज लक्ष्मण मुंडे भारतीय जनता पक्ष, मरडसगाव गणातून शरद व्यंकटराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, मालेवाडी गणातून लता श्रीकांत गायकवाड भारतीय जनता पक्ष, इसाद गणातून उद्धवराव सुदामराव सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, माकणी गणातून सारिका रमेश खांडेकर, गुंजेगाव गणातून शांताबाई देवराव माने अपक्ष, खंडाळी गणातून सुमन विठ्ठल चिलगर, कोदरी गणातून कविता विठ्ठल देवकते भारतीय जनता पक्ष, बडवणी गणातून विजय प्रल्हाद मुंडे भारतीय जनता पक्ष, राणी सावरगाव गणातून उषाबाई सुरेश चव्हाण भारतीय जनता पक्ष, पिंपळदरी गणातून धम्मा रमेश पवार भारतीय जनता पक्ष व गंगाखेड पंचायत समितीत भाजपाने निर्विवाद सत्ता मिळवली आहे। तर राणी सावरगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाने सलग 3 वेळेस विजय प्राप्त केला आहे व यावेळेस मुस्लिम समाजाचा कॅन्डिडेट दिलेला असताना देखील तो भरघोस मताने विजयी झालेला आहे। राणी सावरगाव गटातून सय्यद अल्ताफ सय्यद अकबर शेख हे भरघोस मताने विजयी झालेले आहेत। भारतीय जनता पक्ष कमळ या चिन्हावरून आणि यांचं परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र अभिनंदन व अभिनंदनाचा वर्षाव होताना पाहत आहोत। अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। राणी सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधील तमाम जनतेचे मनाच्या हृदयापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला पंचायत समिती राणी सावरगाव व पंचायत समिती पिंपळदरी या दोन्ही ठिकाणी आणि जिल्हा परिषदमधून
माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या कणखर नेतृत्व, या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने व त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीच्या नियोजनातून माननीय आमदार साहेबांवर जे टाकलेला विश्वास होता, तो विश्वास सार्थ करण्यासाठी माननीय आमदार साहेबांनी आणि त्याच जे काही नियोजन केलं, त्या नियोजनाला राणी सावरगाव जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनीचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. एवढ्या भरघोस मतांनी निवडून देऊन आम्हाला काम करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे, मतदारांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि विषय हा की साहेबांचं जे आजपर्यंतचं काम आहे, माननीय आमदार साहेबाचं, त्याचं हे फलित आहे. त्या काम नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने साहेबाच्या हात बळकट करण्यासाठी आम्हाला सर्वांना भरघोस मतांनी विजय मिळवून दिलेला आहे. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.